श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 10वा, समास 8वा. प्रचित निरूपण. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, ज्ञानाची लक्षणे सगळीकडे सारखीच असतात. ज्ञान खरे असावे, निश्चित असावे, स्वतःच्या अनुभवाचे असावे आणि सर्वांना सारखे असावे. प्रपंचातील घटना, वस्तू आणि प्रपंचात येणारे अनुभव इंद्रिय गोचर असतात. त्यामुळे प्रपंचातील ज्ञानाचा खरेपणा प्रत्यक्ष पुराव्याने लगेच तपासता येतो. वस्तूच्या वर्तनाशी ज्ञानाचा जर संवाद असेल तर ते ज्ञान खरे. अमकात अमकात असे म्हणतो म्हणून ज्ञान खरे नाही, असा व्यवहार प्रपंचात चालतो. परमार्थातील घटना, वस्तू व अनुभव सगळे काही अतिंद्रिय असतात. तेथील ज्ञानाचा खरेपणा इंद्रिय प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध होत नाही. इतर सिद्ध साधकांचा अनुभव येथे कामास येत नाही. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष सद्गुरूचा अनुभव देखील समाधानास पुरा पडत नाही. तेथे फक्त स्वतःचा अनुभवच ज्ञानाच्या खरेपणाबद्दल निसंदेह वृत्ती करतो. श्री समर्थांचा आग्रह आपल्याला असा आहे की हा आत्मप्रचितीचा दृष्टिकोन जसा व्यवहारामध्ये तसा परमार्थामध्ये सुद्धा मूलभूत आहे. नित्य व्यवहारामधील अनेक उदाहरण देऊन या प्रचितीचे सर्वांगीण महत्त्व समर्थांनी मांडले आहे. पण परमार्थाचे प्रचिती येणे म्हणजे काय साधते हे सांगणे आवश्यक असते. मुंडक उपनिषदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पुढील प्रसिद्ध मंत्र आहे. भिद्यते हृदय ग्रंथीः छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. याचा अर्थ असा आहे की श्रेष्ठांमध्ये आणि कनिष्ठांमध्ये समानपणे व्यापून असणाऱ्या ब्रह्माचे दर्शन झाले की हृदयामध्ये वास करणारी अविद्या आणि तिच्यापासून उत्पन्न होणारा वासना समुदाय नाश पावतो. त्याचप्रमाणे मनातील सगळे संदेहच नष्ट होतात. शिवाय पापाचे खंडन होऊन सर्व कर्मे क्षय पावतात. या समासामध्ये आत्मसाक्षात्कार झाला असता कोणत्या गोष्टींची प्रचिती येते याचे सुरेख वर्णन श्री समर्थांनी केलेले आहे. ते आता ऐकूया. प्रथम व्यवहारातील अनेक उदाहरणे देऊन प्रचितीचे महत्त्व समर्थ आपल्याला पटवून देतात. आता प्रचितीची लक्षणे ऐकावी. जो प्रचिती पाहतो, जो स्वानुभव घेतो तो खरा शहाणा होय. प्रचिती न घेणारे बाकीचे सगळे लोक वेडे आणि कनिष्ठ प्रतीचे समजावे. नाणी व रत्ने अनेक प्रकारची असतात. त्यांची परीक्षा न करता जर ती घेतली तर नुकसान होते. ज्या निरूपणामध्ये स्वानुभवाचे तेज नाही किंवा अनुभव घेण्याचा मार्ग ज्यामध्ये असत नाही ते निरूपण ऐकायला बसूच नये. कारण तेथे नुसता शब्दच्छल असतो. घोडा चालवून पाहावा, शस्त्र वापरून बघावे. असे करून जर ते उत्तम प्रतीचे ठरले तरच ते जाणत्या पुरुषांनी घ्यावे. बी चांगले उगवते असे पाहावे, मग पैसे खर्च करून ते विकत घ्यावे. निरूपणकार जे सांगतो त्याची प्रत्यक्ष प्रचिती आली तरच त्याचे निरूपण ऐकावे. देहाला झालेला रोग अमुक एका मात्रेने बरा होतो असा इतर लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग ती मात्रा आपण अगत्याने घेतली पाहिजे. ज्या औषधाचा कोणी अनुभव घेतलेला नाही ते आपण घेतले तर चांगली असलेली प्रकृती बिघडते. काहीतरी कल्पना करून उगीच अनुमानाने कार्य केले तर मूर्खपणा होतो. हलक्या धातूचे सोने करण्याच्या विद्येला किमिया म्हणतात. समजा एखादा किमियाकार लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणाला. त्याच्या विद्येचा प्रत्यक्ष अनुभव जर नसताना त्याला सोने करून देण्यास सांगितले तर तो पाहता पाहता आपल्याला फसवतो. आरंभी चांगली चौकशी केल्या वाचून जर एखादे काम अंगावर घेतले तर ते काम तडीच जाणार नाही तर नाहीच, पण उलट आपल्या जीवितात धोका होण्याचा संभव त्यात असतो. म्हणून शहाण्या माणसाने प्रत्यक्ष अनुभव नसता केवळ कल्पना करून अनुमानाने कोणतेही कार्य करू नये. असे जर केले तर उपाय होण्याऐवजी अपाय मात्र खात्रीने घडतो. समजा एक म्हैस पाण्यात बसली आहे. ती कशी आहे, काय आहे हे काही नीट पाहिले नाही.
तिच्या खरेदीचा कागद करणे म्हणजे खोटी बुद्धीच आहे. तिला नीट न पाहिल्याने नंतर कष्टी व्हावे लागते. स्वतः न पाहता दुसऱ्याच्या भरवशावर घर विकत घेतले असे कोणी ऐकले आहे काय? जगात लबाड लोक फसवण्याचा प्रयत्न करणारच, पण आपण नीट तपास करून कार्य केले पाहिजे. नीट चौकशी केल्यापासून अन्न वस्त्र घेतले तर जीव गमावण्याची पाळी येते. खोट्याचा विश्वास बाळगणे म्हणजे मूर्खपणाच आहे. चोराची संगत धरली तर खात्रीने आपला घात होतो. नीट तपास केला तर चोर, ठग, लबाड लोक तेथल्या तेथे आपल्याला उमगतात. खोटी नाणी पाडणारे, तांब्याचे सोने करतो म्हणणारे, चोरून सरकारला न कळवता खरी नाणी करणारे वगैरे नाना प्रकारच्या लबाड्या जगामध्ये चालतात. आपण त्या समजून सांभाळून असावे. एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो की त्याच्यापाशी खूप दौलत आहे असे वाटते, पण त्याचा तो बडेजाव म्हणजे नुसते थोतांड असते, पुढे त्याची फजिती होते. त्याचप्रमाणे ज्या पुरुषाला स्वानुभव नाही त्याचे ज्ञान म्हणजे थोतांड होय. त्याच्यापाशी खरे समाधान नसते. आपल्या अनुभवरहित व अनुमानप्रधान ज्ञानाने तो अनेक लोकांना आपल्या नादी लावतो. त्यात स्वतःचे व लोकांचे अनहित करण्यास तो कारण होतो. अनुभवविहीन लोक गुरुत्वाचा आव आणून अडाणी माणसांना मंत्रयंत्राचा उपदेश करतात व त्यांना गुंतवून त्याचे नुकसान करतात. एखाद्या आजारी माणसाला झाकून ठेवावा, त्याला मारून टाकावा, तसा हा प्रकार होतो. समजा एखाद्याचा पोरगा फार आजारी आहे. त्याला औषध देण्यासाठी एक अनुभवरहित व अपक्व वैद्य आणला. त्यामुळे त्या पोराचा मृत्यू ओढवला. अशा प्रसंगी इतर माणसे काही उपाय करू शकत नाही. एक माणूस दुखण्याने झिजत चालला आहे, पण वैद्याने काय होते म्हणून विचारले तर तो मोकळेपणाने सांगण्यास त्यास लाज वाटते. असा माणूस स्वतःचा घात करून घेतो असे म्हणणे योग्य आहे. जो जाणता आहे त्याला गर्वाने तुच्छ केले तर तो नेणता माणूस आपल्या अज्ञानाने बुडतो आणि वाया जातो. अशा रीतीने तो स्वतःचा घात करून घेतो. यानंतर आत्मसाक्षात्कार झाला हे कशावरून ओळखावे याचे फार छान वर्णन श्री समर्थांनी केले आहे. साधकांनी या ओव्यात रात्रंदिवस डोळ्यासमोर ठेवाव्या असे सांगितलेले आहे. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी सोय प्रचिती आली म्हणजे बरे. परमेश्वरास ओळखिले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोण केले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे. याचा अर्थ असा आहे की पाप संपूर्णपणे नाश पावले, पुन्हा जन्मास येऊन यातना भोगणे थांबले असा प्रत्यक्ष अनुभव स्वतःस आला म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. परमेश्वराची ओळखण झाली, मी खरा कोण हे कळले, संपूर्ण शरणागती साधली म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. हे विश्व कोणी केले हे समजले, ते कशाचे केले हे कळले, करता खरा कोण हे ओळखले, आत्मज्ञान झाले असे समजावे. या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींच्या संबंधित थोडा संशय जरी शिल्लक उरला तरी तोपर्यंत केलेला परमार्थ वाया गेला असे समजावे. साक्षात स्वरूपानुभव नसल्याने माणूस संशयाने घेरला जातो. परमार्थाचे रहस्य हे आहे, हे खोटे आहे असे जो म्हणेल तो अधम समजावा. हे खोटे आहे असे जो मानेल तो तर अधमाहून अधम निश्चितपणे मानावा. यापुढे सांगण्याची सोय उरली नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत परमात्मस्वरूप आपल्याला कधी कळणार नाही. ही गोष्ट खोटी नाही. सर्वोत्तमा रामराया, माझ्या म्हणण्याचा भावार्थ तू बरोबर जाणतोस. माझ्या उपासनेचे थोर वैशिष्ट्य असे आहे की अगदी खरे आत्मज्ञानच सांगावे. मी जर खोटे व वावगे बोलेन तर त्याचा दोष रामरायास लागेल. म्हणून जे संपूर्णपणे सत्य आहे ते सांगतो. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. माया कोठे व कशी उत्पन्न झाली याचे मूळ शोधून काढले पाहिजे. हा विषय सूक्ष्म असल्याने तो मनात ठसण्यास वारंवार सांगावा लागतो. त्याचप्रमाणे परंपरा व आत्मप्रचिती यामध्ये आत्मप्रचिती श्रेष्ठ खरी, पण परंपरा न तोडता प्रचिती बोलणे जरूर असते. या विषयाचेच विवेचन समर्थांनी पुढे केले आहे. मागे जे सांगितले तेच पुन्हा वर्णन केलेले आढळेल. श्रोत्यांनी एकदा लक्षपूर्वक ऐकले आहे खरे, पण पुन्हा त्यांनी साधक वृत्तीने हे ऐकावे.
हा विषय सूक्ष्म आहे. त्याचे विवेचन चटकन ध्यानात येत नाही. श्रोत्यांना तो नीट समजावा यासाठी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते. सूक्ष्म अनुभव जर घेऊन बघितले तर परंपरेने चालत आलेल्या जनकल्पना खोट्या ठरतात. म्हणून परमार्थ पुन्हा पुन्हा सांगणे जरूर पडते. येथे पेच असा येतो की परंपरागत लोक समजुतीप्रमाणे सांगायचे म्हटले तर स्वानुभवाचे समाधान राहत नाही आणि स्वानुभवाप्रमाणे बोलायचे म्हटले तर परंपरागत जनकल्पना उडवल्या वाचून चालत नाही. अशी दोन्हीकडून अडचण उभी राहते. म्हणून पूर्वी जे सांगितले ते पुन्हा पुन्हा सांगावे लागते. आता पूर्वपरंपरागत लोक समजुती आणि स्वानुभव या दोन्हीचा समन्वय साधून हे कोडे उलगडून दाखवू. पूर्वपरंपरा आणि आत्मप्रचिती या दोन्हीचे प्रामाण्य भंग होणार नाही असे विवेचन करू. बुद्धिमान श्रोत्यांनी त्या विवेचनाचे खोलवर मनन करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.